सोलापूर शहराच्या जाहीर करण्यात आलेल्या विकास आराखड्यात धार्मिक स्थळे व वक्फ मालमत्तेवर टाकण्यात आलेल्या विविध आरक्षणांबाबत आयुक्त शीतल तेली उगले यांच्याबरोबर अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुरहान, जमियत उलमा ए हिंद सोलापूरचे अध्यक्ष मौलाना हरीस इशायती, जमियत जनरल सेक्रेटरी हसीब नदाफ यांनी चर्चा केली। जमियतने अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती। त्याची दखल घेऊन आयोगाने सदस्य वसीम बुरहान यांनी मुंबईहून मनपा आयुक्तांची वेळ घेतलेली होती। जमियतच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांनी वक्फ मंडळाचे पत्र आयुक्त शासनास देण्याचे आदेश दिले आहेत। यावेळी सोलापुरात सर्व धार्मिक स्थळ आणि मशिदीवर पब्लिक, सेमी पब्लिक असे आरक्षण टाकण्यात आलेले आहे। वास्तविक पाहता मनपा यांनी यापूर्वी जाहीर केलेल्या UDCRP 2020 नुसार सर्व धार्मिक स्थळे रहिवास झोन मध्ये दाखवलेली आहेत। त्यानुसार सर्व धार्मिक स्थळे रहिवासी येलो झोन मध्ये ठेवावीत अशी मागणी हसीब नदाफ यांनी केली। त्याचबरोबर महाराष्ट्र शासन अथवा सोलापूर महानगरपालिकेत जमीन अधिग्रहण करीत असताना मस्जिद, दर्गा, कब्रस्तान आणि वक्फ मिळकतीस केंद्रीय वक्फ कायदा 1995 मधील कलम 91 नुसार वक्फ बोर्डाच्या मान्यतेशिवाय कुठलेही आरक्षण टाकता येत नाही असे असताना सदर नियमावली पाळली गेली नाही, ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे। त्याचबरोबर सोलापुरात टाकण्यात आलेली आरक्षणे आणि इतर समस्यांबाबत चर्चा करण्यात आली। यावेळी जमियतचे हाजी सत्तार दर्जी, हाजी अयूब भाई मंगलगिरी, मुश्ताक इनामदार, हाफिज युसुफ, हाफिज महमूद पटेल, अहमद मजीद गाजवाल, शुकुर खलीफा, नियामत पटेल, राष्ट्रवादी पक्षाचे अजितदादा गटाचे अल्पसंख्याक शहराध्यक्ष आमिर शेख, अल्पसंख्याक राष्ट्रीय सरचिटणीस फारुक मटके, डॉक्टर शुभान शेख, आदम नालवार, सत्तार तुरुप, इस्माईल शेख आदी उपस्थित होते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।